मुलाच्या लग्नाला काही महिने झाले होते. एक दिवस सकाळी सकाळी 7 वाजेपर्यंत जेव्हा चहा नाही मिळाला, तर असं इतक्या दिवसात केव्हा झालं नाही. आणि सून किचनमध्येही दिसली नाही. तर सासूबाईंनी रिया रिया आवाज देत सुनेच्या रूमपर्यंत गेल्या. रूममधून काही आवाज नाही आला. तेव्हा सासूबाईंनी दरवाजा वाजवला. तर त्यांनी पाहिले की दार उघडे आहे. रूममध्ये पाहिले तर मुलगा अजूनही झोपलेला होता आणि रिया रूममध्ये नव्हती. अरे, इतक्या सकाळी सकाळी कुठे चालली गेली? कदाचित ती वॉशरूममध्ये असेल, पण ती तिथेही नव्हती. ती तर वॉकसाठी पण जात नाही. तर मग कुठे चालली गेली ती? पण बिना सांगितलेलं लगेच मुलाला उठवलं. वरुण, उठ. रिया घरात नाही. कुठे गेली आहे? तुला सांगून गेली आहे का? नाही, मी तर झोपलो होतो. बघा, असेल कुठे घरातच. कुठे जाईल? आणि जर गेली पण असेल तर येऊन जाईल. तू काय इतकं परेशान होत आहे? वरुणने ब्लँकेटमध्ये झोपत सांगितले. चहा नाश्त्याचा टाईम होऊन गेला आहे. ही रिया पण ना काहीही समजत नाही आहे. ही काय करू इच्छित आहे आणि काय नाही. कुठे गेली सकाळी सकाळी सांगून पण नाही गेली. हे पण काही सुनेचे लक्षण नसतात. लग्नाला 6 महिने झाले नाही आणि स्वतःची मनमानी सुरू केली आणि स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागली. 2 कप चहा बनवून 1 कप स्वतः आणि 1 कप पतीला देऊन चहा पिऊ लागली. मग एकदा सांगू लागली की डोकं दुखत आहे. काही रिया माहेरी तर नाही चालली गेली. एकाएक काल सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांना आठवत होत्या. मागच्या आठवड्यात रियाच्या कझिनचा फोन आला की दीदी, मी तुझ्या घराजवळ घराच्या खाली उभी आहे. अरे प्रीती, तू इथे कशी? ते माझे एक्झाम सेंटर इकडेच आलेलं आहे. तर मी काकूकडून तुझा ॲड्रेस घेतला आणि गुगल मॅपच्या मदतीने इथपर्यंत आले. आता आता तू तुझा रूम नंबर सांग, मी येत आहे. हे ऐकून रिया चकित झाली. एकदा सांगितलं पण नाही, मग लगेच आपला रूम नंबर सांगितला आणि यायला पण सांगितलं. अरे, यायच्या अगोदर सांगून दिलं असतं. नाही नाही दीदी, मला वाटलं पेपर देऊन चालली जाईल, पण थोडा उशीर होऊन गेला म्हणून नाही जाऊ शकले. मग माझ्या फ्रेंड्स पण इथेच कुठेतरी थांबून गेल्या, तर मी म्हटलं मी पण इथेच दीदीजवळ थांबून जाते. अच्छा, ठीक आहे, चालेल. चल लवकर हातपाय धुवून घे आणि जेवण करून घे. दोघींचं बोलणं ऐकून सासूबाई रूममधून निघाल्या. कोण आहे सुनबाई? रियाने सर्व गोष्टी सांगितल्या. सर्व गोष्टी ऐकून सासूबाईचं लगेच तोंड फुगून गेलं. नंतर सासूबाईंनी नाराज होऊन विचारलं, तसं केव्हापर्यंत पेपर आहे तुझे? आज एक पेपर होता आणि परवा एक पेपर आहे. सासूबाईंनी विचारलं. तेव्हापर्यंत इथेच राहायचं आहे? हां, विचार करत आहे दीदीजवळच थांबून जाऊ. थोडा अभ्यासाला पण वेळ मिळून जाईल. तू एकटीच आली आहे या 5 घंटेच्या प्रवासात? नाही, सोबत आणखीन फ्रेंड्स पण आहेत. ठीक आहे, राहा. तेव्हा तर सासूबाई काही नाही बोलल्या, पण 2 दिवसानंतर जेव्हा ती चालली गेली तर लगेच रियाला बोलवून म्हणाल्या, असं मला विचारल्याशिवाय पाहुण्यांना बोलवणं ठीक नाही. आणखी मी जिवंत आहे आणि सही सलामत आहे. निर्णय घ्यायचा हक्क फक्त माझा आहे, तर आपली मनमानी करायची अजिबात गरज नाही. सासूबाई, तिने अचानक फोन करून दिला की मी तुझ्या घराजवळ आहे, तर मग मी काय बोलू? म्हणून मी यायला सांगून दिलं. हां, ठीक आहे, पण यापुढे असं व्हायला नको. आणि तसं पण यायच्या अगोदर फोन करून आणि कळवून यायला पाहिजे. हा समजून गेले सासूबाई. तसं पण ती फिरायला नाही, पेपर द्यायला आली होती आणि ती एक स्टुडंट आहे. स्टुडंटची मदत तर कुणी पण करतं आणि करायला पण पाहिजे. सुनबाई, आम्ही कोणाचा ठेका नाही घेऊन बसलोय. आणि जर तुझी सासू काही बोलत आहे तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायची गरज नाही. रूममधून येणाऱ्या सासऱ्याने सांगितलं. आज ती आली आहे, उद्या कोणी आणखी येऊन जाईल. असं आम्ही बिना बोलवलेल्या पाहुण्यांची खातिरदारी करत राहिलो. हे आमचं घर आहे, एखादी धर्मशाळा नाही जे ज्याचं मन झालं उठून येऊन जाईल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तू आम्हाला बिना विचारलेलं तुझ्या बहिणीला बोलून घेतलं, घरी यायला सांगून दिलं. सासऱ्याचं पूर्ण ऐकून रिया चूप होऊन गेली. पण ही गोष्ट इथेच नाही थांबली. संध्याकाळी
वरून ऑफिसमधून आला तर त्याला पण सांगितलं गेलं. वरतून 1 ते 2 मिसळून सांगितलं गेलं की रिया कसं सासूच्या तोंडाला तोंड देत होती. समजावत होती की स्टुडंटची मदत केली पाहिजे. या छोट्याशा गोष्टीला घेऊन वरून पण रियाला समजवू लागला की आई वडील खरं सांगत आहेत. तू त्यांना एकदा विचारायला पाहिजे होतं. जेव्हा दोघे घरात होते तर तुला घर दुरुस्तीची दुनियादारीची समज नाही आहे आणि नवीन आहे तर आतापासून मनमानी करायची, स्वतःच्या मनाची चालवायची गरज नाही. अरे कसली मनमानी? आणि काही छोटीशी मुलगी तर नाही आहे मी, जे कुणाला पण बोलवून घेईल. मला चांगल्या प्रकारे समजते की कोणाला घरी बोलवायचं आहे ते आणि कुणाला नाही ते. तसं पण बोलवून घेतलं तर काय झालं? अखेर माझ्याच तर घरात बोलवलंय. हे माझं पण घर आहे. आपल्या घरात काय मी छोटासा निर्णय घेऊ शकत नाही? माझं पण घर आहेचा काय अर्थ आहे सुनबाई? हे फक्त माझं घर आहे, ज्याला मी बनवलं आहे आपल्या मेहनतीवर, तर निर्णय पण फक्त माझाच असेल. तुझा काय या घरावर तुझ्या नवऱ्याचा पण काहीच हक्क नाही. आणि मग ह्या घरात तुझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? जे निर्णय घ्यायला लागली तर यानंतर ही गोष्ट डोक्यातून काढून टाक की माझं पण घर आहे. सगळ्यात अगोदर सूरजजी म्हणाले. तिच्या सासऱ्याने सांगितलं. सासऱ्याच्या गोष्टीची तिला बिलकुल आशा नव्हती. कारण की लग्न झाल्यावर पहिल्या दिवशी सासऱ्यांनी सांगितलं, हे तुझं पण घर आहे, तर आपल्या घरात डोक्यावर पदर घ्यायची गरज नाही. एकदम बिंदास राहा, मस्त राहा. तेव्हापासून सासऱ्याच्या प्रती आदर आणि सन्मान मनात भरलेला होता. तिच्या डोळ्यात अश्रू भरून वाहू लागले. ती चुपचाप आपल्या रूममध्ये चालली गेली. सगळ्या गोष्टी आठवतात. सुनीताजी आणखी एकदा रूमकडे पळाल्या. अरे वरुण, उठ, रियाला फोन कर. तर कुठे आहे? सकाळी सकाळी कुठे चालली गेली? सुनीताजींनी सांगितलं तर वरुण उठला आणि फोन लावू लागला. तेव्हा रियाचा व्हॉट्सअप मेसेज दिसला. मला जरा काही काम होतं म्हणून बाहेर जात आहे. दुपारपर्यंत वापस येऊन जाईल. तुम्ही झोपलेले होते म्हणून उठवलं नाही. आणि आई वडील वॉकसाठी गेले होते म्हणून नाही सांगितलं. तर परेशान होऊ नका. आई ती बाहेर गेली आहे. तिला काही काम होतं. ती दुपारपर्यंत येईल, असं तिने मेसेजमध्ये लिहिलं. आई म्हणाली, ठीक आहे, मग फोन लावून विचार कुठे गेली आहे. फोन लावून विचारलं तर रियाने सांगितलं, येऊन सगळं काही सांगते. त्या दिवशी वरुण पण ऑफिसला नाही गेला. सगळे हाच विचार करत होते की बाहेर कुठे गेली आहे. दुपारी जेव्हा आली तर वरुण सोबत बाहेर पण सासरे पण नाराज होऊन गेले. काय सुनबाई, तुला मुलगी काय मानलं? तू तर जरा जास्तच हवेत उडायला लागली. घराच्या प्रती आपली जिम्मेदारी आणि कर्तव्य सगळं विसरून गेलीस. तू आम्हाला हे सांगणं पण जरूर नाही समजलं की तू कुठे जात आहेस. पप्पाजी, ते मी जॉबच्या कामासाठी गेले होते. लग्नाच्या अगोदर जिथे जॉब करत होते तिथे परत जॉईन करायचा विचार करत आहे. पण का? असा अचानक जॉब करण्याचा विचार का आला तुझ्या मनात? वरुण म्हणाला, हा रिया, मी तर सांगितलं होतं जॉब करायची काही जरूरत नाही. पप्पा आणि माझी कमाई परिवारासाठी पुरेशी आहे. आणि तेव्हा तू पण म्हटली होतीस की मी एक चांगली आणि आदर्श सून बनण्याचा प्रयत्न करेन. पती वरुण म्हणाला, तुम्हा सगळ्यांचे विचार आणि तुम्ही बनवलेले नियम यावर तर मला हसू येत आहे. एक वेळेला तुम्ही मला मुलगी म्हणत आहेत, बिंदास होऊन राहायला सांगत आहेत आणि पुढच्या क्षणी एक छोटासा पण निर्णय माझ्या मर्जीनुसार घेतल्यावर मनात जे येईल ते बोलत आहात. सांगायला तर इतकं मोठं घर आहे, पण फक्त तुमचं. यात माझा काही हक्क नाही, कारण की यात माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. अगं सुनबाई,
तू माझ्या बोलण्याचा दुसरा अर्थ काढून घेतला. माझ्या बोलण्याचा अर्थ हा नव्हता. बघ, प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात. एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. पण पण तू माझ्या बोलण्याचा सकारात्मक नाही तर नकारात्मक प्रकारे विचार केला. माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता की हे घर तुझं नाही आहे. तुला पूर्ण हक्क आहे निर्णय घेण्याचा. पण एकदा सासूला विचारून घेत जा. कारण तुझं नवीन नवीन लग्न झालं आहे आणि आता तुझं वय खूप कमी आहे. दुनियादारी नाही बघितली तू. म्हणजे तू आणखी मॅच्युअर नाही आहे. तुला आणखी तितकी समज नाही आहे की काय डिसिजन घेतलं पाहिजे आणि काय नाही. हा सुनबाई, वरुण आणि तुझे सासरे बरोबर सांगत आहेत. आणि तुझे सासरे तर तुझे वडिला समान आहेत. ते तर असेच बोलत राहतात, रागवत राहतात. काय तुझे वडील तुला कधी रागवत नव्हते? यात इतकं काय वाईट वाटून घ्यायचं? सोड, नोकरीच्या गोष्टी जाऊ दे. याच गोष्टी मी पण तर तुला बोलत असते की हे घर माझं आहे. पण फक्त कर्तव्यासाठी, अधिकारासाठी नाही. सासरी माझे कर्तव्य काय आहे हे पहिल्या दिवशी मला मोजून सांगितले गेले होते आणि त्यासाठी मी खूप मॅच्युअर आणि समजदार आहे. पण एक छोटासा निर्णय घ्यायची समज माझ्यामध्ये नाही आहे. जर तुम्ही खरे आहात तर जेव्हा माझे कर्तव्य मला सांगितले गेले तर अधिकार का नाही सांगितले गेले? मला माहीत आहे प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात. तर जिथे कर्तव्य आहे तिथे अधिकार पण आहे. राहिली गोष्ट कॉन्ट्रीब्युशनची, तर मी काही नोकरी नाही करत. पण घरचे तर सगळे काम मीच करते, ते पण बिना सांगितलेलं. सुनबाई, तू गोष्टीला वाढवत आहेस. मी गोष्टीला वाढवत नाही पप्पाजी. समजून गेले आहे. आणि हा माझ्यासाठी एक सबक पण आहे की कोणती पण मुलगी सासरी कितीही कर्तव्य पूर्ण करत असली आणि घरातले कितीही कामधंदे पूर्ण करत असली तरी तिच्या कामाची गिनती कोणीही करत नाही, व्हॅल्यू होत नाही. कुठे ना कुठे तुमच्या सगळ्यांचं पण बोलणं ठीक आहे. अखेर वेळ राहता मला समजून गेले, डोळे उघडून गेलेत माझे. तर तू हे सांगू इच्छित आहे की तुझे घराच्या प्रती काहीही कर्तव्य नाही? सासूबाई आणि वरुण, मी एक सोबत विचारून घेतलं. नाही, असं नाही आहे. मी सर्व कर्तव्य पार पाडायला तयार आहे. पण त्या बदल्यात मला अधिकार पण मिळायला पाहिजे. आणि सोबत हे पण की मी नोकरी परत जॉईन करत आहे आणि करेल. भले तुम्हा सर्वांची कमाई भरपूर का असेना. अखेर मी एक सुशिक्षित मुलगी आहे. मी डिग्री मिळवली आहे. तर त्याचा उपयोग पण तर व्हायला पाहिजे ना. म्हणजे मी पण आत्मसन्मानाने जगू शकते. वरुण आणखी काही बोलायला उठला तर सासऱ्यांनी त्याला थांबवून घेतलं. सुनबाई, तू एकदम बरोबर बोललीस. मला पण सबक मिळून गेला की एखाद्याचे कर्तव्य त्याला जेव्हा आपण मोजून सांगतो तेव्हा त्याला त्याचे अधिकारही सांगितले पाहिजे. आणि तुझ्या जॉब करण्याने मला काहीही परेशानी नाही आहे. हे घर तुझं पण आहे. तू पण स्वतःचे काही निर्णय घेऊ शकतेस. आम्हाला विचारायची तुला काहीही गरज नाही आहे. निर्णय घेतल्यानंतर सांगशील ते पण पुरे आहे. मित्रांनो, सासू सासरे सुनेला घरात आल्याबरोबर पहिल्या दिवशी सांगतात की तू या घराची आणि आमची सून नाही, मुलगी आहे. जशी तुझी इच्छा आहे, जशी तुझी मर्जी आहे तशी राहा. पण दुसऱ्या दिवशी पासूनच प्रत्येक गोष्टीमध्ये सुनेच्या चुका काढायला लागून जातात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ताना मारायला सुरुवात होऊन जाते. तुला तुझ्या आईवडिलांनी काही शिकवलं नाही का? आणि ह्याच कारणामुळे एक सून कधीही सासू सासऱ्यांची मुलगी बनू शकत नाही आणि त्यामुळेच ती फक्त सासरी सून आणि फक्त सूनच बनून राहून जाते.